जी चर्चा झाल्या, बैठकी झाल्या आणि दोन्ही बाजूनी सकारात्मक भूमिका असल्यामुळेच झालं. खरं तर 14लाच व्हायला पाहिजे होतं. 14ला झालं असतं तर भाजपचं भूत हे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या मानगुटीवर बसलं नव्हतं. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जर सोबत असते तर आज काँग्रेस सत्तेत असती केंद्रामध्ये. नमस्कार, story.com च्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मोठी ऐतिहासिक गोष्ट घडली आहे. ती म्हणजे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी ही एकत्रित येऊन आता मुंबई महापालिकेच्या निवडणूक लढवणार आहेत. खरं तर काँग्रेसच्या भल्या भल्या नेत्यांना जमलं नाही, वंचितच्या भारिपच्या अगोदरच्या नेत्यांना जे जमलं नाही, ते माझ्या पाठीमागच्या वंचित बहुजन आघाडीच्या या सर्व युवांनी हे आघाडी घडवून आणले. आपल्या सोबत आहेत सिद्धार्थ मोकळे साहेब आहेत, स्नेहलता कांबळे स्नेहलता आहेत आणि आहिर साहेब आहेत आणि सागर गवई साहेब आहेत आणि फुंडकर साहेब आहेत. ही याच मंडळींनी ही मोठी आघाडी ही घडवून आणलेली आहे. सर, काय सांगाल? आम्ही असं ऐकलं होतं की ही आघाडी होणार आहे पण मध्यंतर काळात बातम्या आल्या, आता डायरेक्ट घोषणा. ही आघाडी जी आहे ही आदरणीय नेते डॉक्टर ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांनी घेतलेल्या पुढाकारातून साकारलेली आहे. त्यामुळे ते आमचं सगळ्यांचं क्रेडिट नाही, ते त्यांचं त्या नेत्यांचं क्रेडिट आहे. मात्र तिला आकार देण्यासाठी ज्या टीमची निवड करण्यात आली त्यात वंचितच्या बाजूने डॉक्टर धैर्यवर्धन पुंडकर हे त्या टीमला लीड करत होते आणि त्यांच्या कौशल्याने, त्यांच्या वाकचातुर्याने, त्यांच्या राजकीय अनुभवाने त्यांनी ही अतिशय चांगल्या पद्धतीनं चर्चा पुढे नेली. काँग्रेसच्याही बाजूनं सचिन सावंत आणि त्यांचे सहकारी या चर्चेत होते. त्यांनीही अतिशय चांगल्या पद्धतीनं ती चर्चा पुढे नेली. आम्ही दिलेला 70 जागांचा जो प्रस्ताव होता त्यातल्या अनेक जागांवरती त्यांचाही क्लेम होता. त्यामुळे कुठेतरी तडजोड स्वीकारत दोन्ही पक्षांनी 62 जागांवरती एकमत केलं आणि आज ही आघाडी जी आहे ती आम्ही जाहीर केलेली आहे. सर, आता कुठल्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवणार आहेत? कारण बरेच म्हणतात आम्ही जनतेच्या प्रश्नावरती निवडणूक लढवणार आहोत आणि जनतेचे प्रश्न म्हणजे जे पोलरायझेशन करणारे प्रश्न आहेत, जातीचे, धर्माचे आणि भाषेचे, प्रांताचे, ते नाही, तर शिक्षण, रोजगार, आरोग्य, सुरक्षा आणि मूलभूत नागरी समस्या ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टींवरती आम्ही निवडणूक लढणार आहोत. आपण जर वस्त्यांमध्ये गेलो तर त्या ठिकाणी 2 मिनिटं लोकांना उभा राहता येणार नाही, अशा पद्धतीची सगळी परिस्थिती असते. लोक आयुष्य त्या ठिकाणी काढतायत. त्यामुळं इथलं एअर इंडेक्स जर बघितला तर अतिशय घातक आहे. दिल्लीनंतर आपला नंबर लागतोय मुंबईचा एअर पोल्युशनच्या बाबतीमध्ये. तुम्ही जर देवनार डम्पिंग ग्राउंडच्या आसपासची वस्ती बघितली तर तिथे आजारी बालकं जन्माला येत आहेत. मुळात जन्मतानाच त्यांच्यामध्ये काही आजार त्या ठिकाणी दिसत आहेत. अशा पद्धतीचं जीवनमान खालवलेलं आहे आणि हे सगळं व्यवस्थित करण्याची जबाबदारी ज्या पालिकेची होती, ती पालिका भोगणारे, ती सत्ता भोगणारे लोक हे फक्त ठेकेदारांकडनं पैसा घेण्याचं काम करत होते. मराठीच्या नावावर राजकारण करायचं आणि एकही मराठी ठेकेदार उभा न करता सगळे परप्रांतीय ठेकेदार उभा करायचं, हे राजकारण करायचं. या पद्धतीचं सगळं चाललं. आता त्याला फाटा देऊन, त्याला बगल देऊन एक नवा पर्याय जनतेसमोर उभा राहिलेला आहे आमच्या रूपाने. तो जनता नक्की स्वीकारेल अशी आमची अपेक्षा आहे. मुंबईचा महापौर खान होईल असं म्हणतात. आमचं म्हणणं आहे की आमच्या आघाडीचा महापौर होईल आणि बहुजन महापौर होईल. वंचित बहुजनांमधून आलेला महापौर आम्ही घडवू, आमच्या आघाडीचा. आपल्या सोबत आहेत धैर्यवर्धन फुंडकर साहेब. त्यांनी या आघाडीला लीड केली. सर, कशी गोष्ट ही घडवून आणलात तुम्ही? म्हणजे सुमडीत गुमडी झाल्यासारखे. नाही, नाही, सोबत काही झालं नाही. जी चर्चा झाल्या, बैठकी झाल्या आणि दोन्ही बाजूनी सकारात्मक भूमिका असल्यामुळेच झालं. खरं तर 14लाच व्हायला पाहिजे होतं. 14ला झालं असतं तर भाजपचं भूत हे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या मानगुटीवर बसलं नव्हतं. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जर सोबत असते तर आज काँग्रेस सत्तेत असती केंद्रामध्ये. पण आज ठीक आहे, काय काय होणार 10 वर्षानंतर ही सुरुवात झालेली आहे. आम्ही असं म्हणतो सकारात्मक आहे. आणि मला असं वाटतं की या युतीमुळे मतदारांसमोर खूप चांगला पर्याय आम्ही उपलब्ध करून दिला. आपल्या सोबत महिला आघाडीच्या मुंबई प्रदेशाध्यक्ष सुद्धा आहेत, स्नेहलता सोनी. मॅडम, काय सांगाल? ही कसं तुम्ही चर्चा एवढ्या लीड केलीत, म्हणजे या कमिटीत होतात, कशा प्रकारची चर्चा घडून आणली? खरं तर ही चर्चा घडवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीकडनं सुद्धा 3 जणांची टीम होती आणि त्या टीमचा भाग हा संपूर्ण राज्य कमिटीकडे होता आणि त्यांच्याकडनं आलेले जे काही निर्देश आहेत ते आम्ही चर्चा करून मग त्या ठिकाणी आम्ही जशा प्रकारची आपण बघितलं की 62 या ठिकाणी जागा आपण नेमलेल्या आहेत, त्यानंतर मग मुंबई कमिटीच्या माध्यमातून मग नेमल्या गेल्या. परंतु एकंदरीतच या ठिकाणी सकारात्मक चर्चा आम्हाला सर्वसामान्य जनतेकडनं आलेल्या पाहायला मिळत आहेत आणि नक्कीच या ठिकाणी ऊर्जादायी वातावरण आहे आणि छान वाटतंय.
अतिशय कमी वयात तुम्हाला एवढी मोठी चर्चामध्ये वगैरे सामील करून घेतलं त्याबद्दल काय? खरं तर राजकीय परिघापासून उपेक्षित असलेल्या वंचित शोषित घटकाला राजकारणाच्या केंद्रबिंदू स्थानी जर कोणी आणत असेल तर ती वंचित बहुजन आघाडी आहे. आणि याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर महिला आघाडीचा देखील तितकाच एक चांगला समावेश आपल्याला पाहायला मिळतो. आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या प्रकारे 50% जागा ह्या महिलांना सुटलेल्या आहेत, तर या 50% जागांवरती आपण जास्तीत जास्त ज्या महिला रस्त्यावरती आंदोलनं करत होत्या, आक्रमक भूमिका घेत होत्या, लोकांचे प्रश्न सोडवत होत्या, अशा महिलांना आपण या ठिकाणी संधी देण्याचा प्रयत्न वंचितच्या माध्यमातून करणार आहोत. आता तुम्ही किती किती आता महिला अनेक वॉर्ड महिला आरक्षित आहेत, तिथं काय काय तयारी झाली आता? खरं तर मला हे सांगायला आवडेल आणि ही सुरुवात मला वाटतं वंचित बहुजन आघाडीने जरी केली असेल, तरी सर्व पक्षांनी ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून ज्या महिला इच्छुक आहेत, त्या फक्त महिला आरक्षित राखीव वॉर्डवरती तर आहेतच, शिवाय जे इतर जनरल वॉर्ड आहे, त्यावरती सुद्धा आपण महिला आघाडीला संधी देणार आहोत. नक्कीच बाळासाहेब आंबेडकर असतील, वंचित बहुजन आघाडी असेल, या सर्वांचा विचार याच्यामध्ये होणार आहे. पण फक्त महिला आरक्षित जागांवरती महिला नाही लढवत आहेत, तर ज्या ठिकाणी जनरल वॉर्ड पडलेले आहेत, अशा ठिकाणी सुद्धा आपण महिलांना संधी देणार आहोत. आता 62 जागांवर तुम्ही निवडणुका लढवणार आहात, तसे तगडे उमेदवार याचे आहेत, निवडून येण्यासारखे आहेत का? नक्कीच. गेल्या अनेक वर्षापासून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सगळ्याच कार्यकर्त्यांनी, सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी ज्या ताकदीने विभागातले स्थानिक मुद्दे उचलून त्याच्यावरती काम केलेलं आहे. कुठलीही सत्ता नसताना वंचितने जे लोकांचे प्रश्न सोडवलेले आहे आणि याचं फलित तुम्हाला महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या 16 तारखेला जो काही निकाल आहे, त्या निकालामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ते वंचित वंचित बहुजन आघाडीचं एक युवा कॅडर याच कॅडरने चर्चा घडवून आणून ही आघाडी, ऐतिहासिक आघाडी घडवून आणली. कॅमेरामॅन दीपक साळुंकेसह मी प्रकाश पाटील, story.com, मुंबई.